ओके बच्चा पार्टी, लॉजिक क्लिअर. ठीक आहे. मग V1 आहे, हा आहे गॅमा आहे, हा आहे डेल्टा टी, दॅट इज AT फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर करताल. ठीक आहे. सो 76 तुम्हाला मुद्दामून नव्हतं सोडवायला सांगितलं, कारण मला आहे ना तुम्हाला ते व्हॉल्यूम एक्सपान्शन शिकवायचं होतं. मग आता तुम्हाला व्हॉल्यूम एक्सपान्शन कळलं आहे, लॉजिक कळलं आहे, लिक्विड एक्सपांड झालं आहे. आता प्रश्न नंबर 77 बघा काय दिलं आहे. हे काय बोर्ड पुढं का नाही जाते, फ्रीवाला संपलं काय आपलं. हां इथून ॲड करतो. ओके बॉस. सो क्वेश्चन नंबर 77 काय, आपण इंजिनियर आहे, आपल्याला फक्त सोल्युशन काढायचं आहे. नाही तुम्ही देते ट्युटोरियल पॉईंटवाले व्हाईट बोर्ड, आम्ही दुसरीकडे जाऊ लगेच ऑनलाइन व्हाईट बोर्ड. आपलं काम रुकना नहीं चाहिए है कि नहीं. जर्नल अपना ओपन हो रहा ही नहीं रहा था, हैंग हो रहा है था बाबा ये, तो उसको कुछ ना कुछ करना पड़ता है जुगाड़ अपन को, रुकना नहीं, फ्लो में जाना है. ठीक है. हां चला. क्वेश्चन नंबर 77 आता इंटरेस्टिंग. ए लिक्विड ॲट 0 डिग्री सेल्सियस इज पोर्ड इन ए ग्लास बिकर ऑफ व्हॉल्यूम. आता एक बिकर आहे, बिकर, त्या बिकरचं व्हॉल्यूम म्हणजे आता असं असं बिकर काढतो. हां बिकर, तो ग्लास बिकर है, ग्लास बिकर में आपने एक लिक्विड एट 0 डिग्री सेल्सियस इज पोर्ड इनटू दैट ग्लास बिकर. लिक्विड है, लिक्विड का टेम्परेचर है जो बिकर में डाला है, पोर्ड किया है, उसका टेम्परेचर है इनिशियली T1 इज इक्वल्स टू 0 डिग्री सेल्सियस. तो उसका वॉल्यूम जो है वो बिकर का वो दिया आहे 600 सेंटीमीटर क्यूब. ओके. मग आता मी काय करतो माहिती का, ह्या गोष्टीमध्ये ना दोन गोष्टी घेत असतो, एक बिकरचं आणि एक लिक्विडची गोष्ट घेत असतो. ठीक आहे. सो बिकरचं व्हॉल्यूम किती म्हणे, VB लिहिता इथं, VB1. ओके. व्हॉल्यूम ऑफ बिकर फर्स्ट इनिशियली व्हॉल्यूम ऑफ बिकर, B स्टँड्स फॉर बिकर आणि इनिशियलीसाठी 1 घेतला, VB1. व्हॉल्यूम ऑफ बिकर इन फर्स्ट इनिशियली इज 600 सेंटीमीटर क्यूब. सिमिलरली ते म्हणतात की लिक्विड ॲट 0 डिग्री सेल्सियस इज पोर्ड इन दॅट ग्लास बिकर. मग लिक्विड आहे, लिक्विडचं टेम्परेचर एवढं आहे आणि ते त्याच्यात बिकरमध्ये टाकलं आहे, अशा रीतीने टाकलं आहे की ते पूर्णतः फिल होईल. ओके. कळतं आहे बच्चा पार्टी लॉजिक, पूर्णतः फिल होईल म्हणजे लिक्विड किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल, VL इनिशियली किती 600 सेंटीमीटर क्यूब. पूर्णतः भरवलं बिकर आपण, व्हॉल्यूम ऑफ बिकर होतं 600 सेंटीमीटर क्यूब, त्यामध्ये तेवढंच बिकर पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल एवढं पाणी फिल केलं कम्प्लिटली म्हटलं आहे. देन बिकर इज देन हिटेड टू 90 डिग्री सेल्सियस. या बिकरला खालून आपण आग लावून टाकली, बर्नरवर ठेवलं आहे. ठीक आहे. बिकरला आग लावली, त्याला स्टँड लावूया तसं. हां बिकर इज हिटेड ॲट 100 डिग्री सेल्सियस. बरं मला सांगा, आता जे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस लिक्विडचं होईल तेच टेम्परेचर कुणाचं होईल रे, बिकरचं. मग TB ऑफ बिकर 1 इज इक्वल्स टू ऑल्सो 0 डिग्री सेल्सियस. टेम्परेचर ऑफ लिक्विड इनिशियली इज ऑल्सो 0 डिग्री सेल्सियस. लॉजिक समझ में आ रहा है क्या, बताओ मेरे को. नहीं समझ में आ रहा है तो मैं फिर से एक्सप्लेन करूँगा. साक्षी जी, सिद्धि L, साक्षी यस, श्रावणी, आदिति, लॉजिक समझते है का. या ओके ग्रेट ग्रेट. तो मैं फिर से व्हाइट बोर्ड की तरफ आऊँगा आपके. तो जे लिक्विडचं टेम्परेचर आहे, जे लिक्विडचं टेम्परेचर TL फर्स्ट इनिशियली 0 डिग्री सेल्सियस, TB ये भी लिखा मैंने. ठीक है. ये क्या है रे बाबा, बॅकग्राऊंड इमेजेस. ओके. हे पेन मला चेंज करायचं होतं थोडं, ते साईज. हां ठीक आहे जाऊ द्या. बरं मग तर मग इनिशियल घेतलं त्याचं, याचं इनिशियल घेतलं, जे लिक्विडचं टेम्परेचर ते त्याचं आहे. तर आता त्याला गरम केलं आहे ग्लास बिकरला, नीचे से आग लगा दी उसको. अभी टेम्परेचर ऑफ बिकर फायनली किती बनलं, 90 डिग्री सेल्सियस. मला सांगा मग टेम्परेचर ऑफ लिक्विड पण किती बनेल, जर बिकरलाही तेवढं घेतलं आहे तर टेम्परेचर ऑफ लिक्विड पण कितना बनेगा, 90 डिग्री सेल्सियस. अभी वो अपन से पूछ रहे हैं बाबा हाउ मच अमाउंट ऑफ लिक्विड विल ओवरफ्लो. बच्चा पार्टी देखो देखो ध्यान से देखो, हाउ मच अमाउंट ऑफ लिक्विड विल ओवरफ्लो.
नाव माय क्वेश्चन इज, बघा आता सर्वांनी तेल डोळ्यात आणि कानात तेल, डोळ्यात कान सॉरी सॉरी, कानात तेल घालून आणि डोळ्यात अंजन घालून स्क्रीनकडे बघा आणि माझा आवाज नीट ऐका आता. तर बच्चा पार्टी, सॉलिड्स, लिक्विड, गॅसेस दे एक्सपांड ऑन हिटिंग. तो माझ्या केसमध्ये आता सॉलिड कोण आहे, ग्लास बिकर. माझ्या केसमध्ये लिक्विड पण आहे, म्हणजे दोघंही हिट होणार आहेत, लिक्विड भी और ग्लास बिकर भी, मतलब ये सॉलिड भी एक्सपांड होगा. तर आता पाणी तर आपण कंप्लीट भरवलं आहे, याला हिट केलं, हा एक्सपांड झाला. लिक्विड पण हिट होते, तो पण एक्सपांड होईल. आणि तरी आता बघा, लिक्विड हे लिक्विड स्टेटमध्ये, म्हणजे त्याच्या मॉलिक्युल्समध्ये ऑलरेडी गॅप जास्त आहे. सॉलिड हे सॉलिड स्टेटमध्ये, कुणाचं एक्सपान्शन जास्त होईल, लिक्विडचं की सॉलिडचं? बोथ विल एक्सपांड, नो डाऊट. ठीक आहे, बिकॉज वी हॅव हिटेड देम, वी हॅव गिवन हीट टू देम, तो बोथ ऑफ देम विल एक्सपांड. बीकर एज वेल एज कौन कौन लिक्विड, दोनों एक्सपांड हो गए. बोथ विल एक्सपांड ऑन हीटिंग और ऑन इंक्रीजिंग द टेम्परेचर. दैट इज़ टेम्परेचर इंक्रीज अगर करते हैं अपन तो तो वॉल्यूम ऑफ बीकर विल आल्सो इंक्रीज एंड वॉल्यूम ऑफ लिक्विड विल आल्सो इंक्रीज. बट वॉल्यूम ऑफ लिक्विड वो ज़्यादा बढ़ेगा एज कम्पेयर टू वॉल्यूम ऑफ बीकर, बिकॉज ये ऑब्वियसली सॉलिड है और लिक्विड इज लिक्विड. ठीक आहे, सो मग ते जास्त एक्सपांड होईल लिक्विड, आणि थोडं का होईना अमाऊंट ऑफ लिक्विड ओव्हरफ्लो होईल. बरोबर ना बच्चा पार्टी, लॉजिक समजते आता. तर मग वॉल्यूम एक्सपांशन दिलेलं असणार आहे गॅमा. वॉल्यूम एक्सपांशन ऑफ लिक्विड कितना दिया है, 1.75 इंटू 10⁻⁻⁴. 1.75ला मी असं लिहितो, हे बघा माझं असं सिम्पल तत्व आहे, 1 + 0.75. आता हा 1चा जशाच तसा 1 लिहिला, 0.75 म्हणजे काय लिहिलं, 3/4 इंटू 10⁻⁻⁴. लगेच लिहून टाकला, 4 × 4 आणि 3 × 7, 7/4 इंटू 10⁻⁴. असं का? सरांना काय गुणाकार भागाकार येत नाही का? अरे येतं, पण सोपं करायचं आहे बाबा, वेळ वाचवायचा आहे. परीक्षेमध्ये ह्या तर ट्रिक आहेत वेळ वाचवण्यासाठी. पोरांचं कायम बॉम्ब असते, सर पेपरमधलं वेळच नाही वाचला. अरे वाचायला तू बसलाय, डेसिमल पॉईंट सोडवत, तुझ्या डोक्यात आल्या मुंग्या, तू काय करशील मग? ओके, गॅमा लिक्विड, त्यानंतर गॅमा ग्लास. गॅमा ग्लास दिया है मेरे पास, तो 2.75 दिया है, 2.75 इंटू 10⁻⁻⁴. कोई बताएगा इसका नंबर कैसे लिखने का? 2 सेपरेट, 0.75ला लिहिणार 3/4. आणि नेमकं आहे ना, असा ह्याच गोष्टी आपल्याला मिळत नाही कशामध्ये, पुस्तकामध्ये, की सोडवायचं कसं. मग तिथं शिक्षकाचा रोल येतो. 4 दुने 8 आणि 3 1, 11, 11/4 इंटू 10⁻⁻⁴. हे झालं गॅमा ग्लास. ठीक आहे, आणि हे झालं गॅमा लिक्विड. मग बच्चा पार्टी, आता मला विचारायचं आहे तुम्हाला, हां, मग आता दोघांचं एक्सपान्शन आधी काढून घ्यायचं. कुणाचं? बिकरचं पण आणि लिक्विडचं पण. मग बिकरचं आणि लिक्विडचं एक्सपान्शन काढण्यासाठी मी जातो, ॲड करतो एक व्हाईट बोर्ड. सो पहिल्यांदा आपण बिकरचं एक्सपान्शन, सो मी असं लिहितो, V2 ऑफ बिकर, किंवा असं लिहितो ना इथं डायरेक्ट ΔV. ΔV ऑफ बिकर कैसे लिखोगे? ΔV फॉर बिकर अपॉन वॉल्यूम ऑफ बिकर इज इक्वल्स टू गॅमा ऑफ बिकर मल्टीप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर. बच्चा पार्टी ओके विथ दिस? देयरफॉर बोलो, ΔV फॉर बिकर इज इक्वल्स टू वॉल्यूम ऑफ बिकर मल्टीप्लाइड बाय गॅमा इंटू ΔT. ओके फाईन. परत आता हे कुणासाठी लिहितो, तो बिकर. आता हे मागच्या पेजवर मला जाता येत नाही म्हणून गेलं तर मग तुम्हाला ते इथलं परत दिसणार नाही. परत एकदा लिक्विडसाठी, सांगा लिक्विडसाठी फॉर्म्युला. कोई बताएगा? चेंज इन वॉल्यूम ऑफ लिक्विड टू द वॉल्यूम ऑफ बिकर. हे इनिशियल स्टेजचं घ्यायचं होतं बरं का मला इथं, VB1. असं करतो, VB1. ओके, आपण लिहिले ना त्याला वॉल्यूम ऑफ बिकर इनिशियली, ओरिजिनल वॉल्यूम ज्याला म्हणतो. इंक्रीज इन वॉल्यूम ऑफ लिक्विड टू द वॉल्यूम ऑफ लिक्विड
इन विच केस, आपल्या केसमध्ये पहिली केस इज इक्वल्स टू गॅमा ऑफ लिक्विड. लिक्विडचा एक्सपान्शनचा कोइफिशियंट इथं कन्सिडर करायचा, इथं बिकर म्हणलं ग्लास म्हणलं ग्लासचा कन्सिडर करायचा, मल्टिप्लाइड बाय डेल्टा टी. मग हा पण तिकडे गेला, काय बनला गॅमा यल इंटू डेल्टा टी इंटू वॉल्यूम ऑफ लिक्विड इन फर्स्ट केस. सो ये हो गया मेरे लिए इंक्रीज इन वॉल्यूम ऑफ लिक्विड. बरं, एज डिस्कस, कौन ज़्यादा एक्सपांड होगा, किस में ज़्यादा चेंज आपको दिखाई देगा, किसका वॉल्यूम ज़्यादा होगा अदिती? लिक्विड. हां, लिक्विडचं व्हॉल्यूम जास्त एक्सपांड होईल. मग मी असं केलं तर हे बघा तुमच्यासाठी एक सोपं ट्रिक देतो. मग हे 1 आहे आणि हे 2 आहे, ठीक आहे इक्वेशन. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, इक्वेशन 1 फ्रॉम 2, तो 2 लिखा मैंने, डेल्टा इंक्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड मायनस इंक्रीज इन व्हॉल्यूम ऑफ बिकर. आता असं का घेतलं, कारण मी तुम्हाला सांगितलं लिक्विड जास्त एक्सपांड होईल ॲज कम्पेअर टू बिकर, मग तेवढं अमाऊंट लिक्विड ओव्हरफ्लो होईल, दॅट्स इट. मग इथं लिहिलं, याची व्हॅल्यू टाकली डेल्टा व्ही ऑफ लिक्विड गॅमा यल. बरं, दोन्ही नीट टर्म ऑब्झर्व करा, हे बघा गॅमा लिक्विड डेल्टा टी व्ही एल 1, इथं पण व्ही बी 1 गॅमा, हे गॅमा बिकरचा इंटू डेल्टा टी. कोण कॉमन निघेल रे, मला तर दिसतंय डेल्टा टी कॉमन आहे आणि व्हॉल्यूम पण दोघांचं कॉमनच आहे, 600 सेंटीमीटर क्यूब होतं. आठवतंय का दोघांचं पण? हां, नसेल आठवतं आठवायलाच पाहिजे, ठीक आहे. मग मी असं लिहू शकतो इथे, तर गॅमा लिक्विड मायनस गॅमा बी बिकरचा हाच कॉन्स्टंट राहिला, बाकी दोन्ही टर्म्स व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम दोघांचंही सेम आहे, ठीक आहे, आणि मल्टीप्लाइड बाय डेल्टा टी. एम आई करेक्ट? चेंज इन टेम्परेचर भी दोनों का सेम आहे, क्योंकि ते पाणीच त्या बिकरच्या कॉन्टॅक्टमध्ये. मग गॅमा लिक्विडची व्हॅल्यू, गॅमा ग्लास बिकरची व्हॅल्यू, व्हॉल्यूम 600 सेंटीमीटर क्यूब आहे, चेंज इन व्हॉल्यूम पण आहे आपल्याकडे. सो दिस विल गिव्स मी, ये डिफरन्स मेरे को देगा काय, सो काय ओव्हरफ्लो ऑफ लिक्विड, जे मी तुम्हाला म्हटलं. सो गैमा लिक्विड फॉर्मूला क्या था, गैमा लिक्विड का वैल्यू क्या था, गैमा लिक्विड का 2 प्लस नहीं इधर है 7/4 इंटू 10 टू द पावर -4, 7/4 इंटू 10 टू द पावर -4. हाँ, ये 7/4 और ये दूसरे का कितना था 11/4. ओके, हाँ 11/4. ये निगेटिव आएगा रे, मतलब ये फॅक्टर गलत दिया क्या मैं. बिकर का ग्लासचा बघू ना बरं, ग्लासचा किती आहे 2.75. हां, आणि मग असं केलं असतं ना सबट्रॅक्शन. बरं ठीक आहे, चलो लेट इट बी. 600 सेंटीमीटर क्यूब दोघांचं व्हॉल्यूम आहे, सेंटीमीटर क्यूबला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट केलं तर हां, आणि इथं यांचा ब्रॅकेट राहिला ना लिहायचा, यांचा ब्रॅकेट कितीचं कॉमन निघतोय 10 टू द पावर -4, बराबर. हां, तो ओके सिलेक्ट नाही आलं. हां, 10 टू द पावर 10. हां यार, हे काय आला होता याला. हां, 10 टू द पावर -4 इंटू 600 सेंटीमीटर क्यूब इज 600 इंटू 10 टू द पावर -6 -2 त्याचा क्यूब. सो तो बनला -6. आणि डेल्टा टी इन्क्रीज इन टेम्परेचर, किती आहे टेम्परेचर इन्क्रीज झालेलं 90वरनं 0, सो 90 - 0. सो तुम्ही एवढी व्हॅल्यू आता मला वाटतं सोडवावी. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, न्युमरेटरचं होणार सबट्रॅक्शन. 7 - 11 किती -4, -4/4. म्हणजे माझं ॲझम्पशन हे जे सबट्रॅक्शन आहे ना, डेल्टा व्हॉल्यूम ऑफ लिक्विड आणि डेल्टा व्हॉल्यूम ऑफ बिकर, हे मला दोघांना असं उलटं पालटं लिहायला पाहिजे होतं. व्हॉल्यूम ऑफ बिकर, आता हे असं का घडले, मे बी कदाचित त्यांचा व्हॉल्यूम एक्सपान्शनचा जो गॅमा दिलेला आहे ना, गॅमाच्या व्हॅल्यू, ते गॅमाच्या व्हॅल्यू मोठ्या आहेत. म्हणजे ग्लासचं एक्सपान्शनची बघा गॅमाची व्हॅल्यू 2.75 आहे, तो ती व्हॅल्यूच मोठी आहे, त्याच्यामुळे असं घडत असेल. पण ठीक आहे, कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. बरं, -4/4 तिथं किती बनेल, इन्क्रीज सांगा मग काय बनेल,
कुणी केलंय का कॅल्क्युलेशन? सो -4/4 गुणिले 10⁻⁻4 इंटू 600 इंटू 10⁻⁻6 इंटू 90 मायनस 0 इज 90 -54 into 10⁻⁻8. -54. हॅलो, किती किती मिळालं म्हणली टोटल? 4 कट झालं, Minus 6×9 = 54. -54. -54. व्हॉल्यूमची सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब घेतलं मी. ओके, गॅमाला पण डिग्री सेल्सियस होतं. बाकी दुसरं कन्वर्जन तर नाही केलं. मग आन्सर कहाँ पे गलत हो गया बाबा अपना? 6×9 = 54. मग हे फॅक्टर गलत झालेत का माझे? 6×9 = 54 म्हटल्यानंतर 54 इंटू, एकच मिनटं, 0 0 कट हुआ, ये -2 आया, ये माइनस ऑफ 10⁻⁻2 इंटू 6 इंटू 10⁻⁻6 इंटू 90. तो फिर से ये 0 इसके साथ कट हुआ तो -1 माइनस 6×9 = 54 -54 इंटू 10⁻⁻7 असं आलं आहे. आणि माझं जे व्हॉल्यूम आलं ते आता मीटर क्यूबमध्ये मी कन्वर्ट केलेलं आहे. आणि त्यांचं व्हॉल्यूम ऑफ लिक्विड विच ओव्हरफ्लो ते आलं आहे 9.45. नहीं ना, फिर कैसे गलत आया? एकच मिनटं, परत एकदा. डेल्टा गॅमा लिक्विड 1.75 इंटू 10⁻⁻1 प्लस 3/4. 3/4 म्हणजे 0.75 ना. हां, 4 × 4 7/4 10⁻⁻4 2.752 प्लस 3/4. बरं, गॅमा ग्लास घेतला. आणि इंडिव्हिज्युअली केलं असतं तर काय फरक पडला असता? इंडिव्हिज्युअल करून आता इथं तर आपण डायरेक्ट दगामधलं सबट्रॅक्शन घेतलं. डेल्टा व्ही बी इंक्रीजिंग व्हॉल्यूम ऑफ बीकर, फक्त डेल्टा व्ही काढलाय आपण. आणि नंतर ना तुम्ही सबट्रॅक्शनच केली ना. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड विच ओव्हरफ्लोज 9.45 मायनस 1.485. क्या कोई बताएगा मुझे मेरा क्या गलती हुआ? मला तर सगळं व्यवस्थितच वाटतं रे. त्यांचं आन्सर चुकलं की काय? मग सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूबमध्ये कन्वर्जन नाही, काही फरक नाही. बरं, एक न्यूमेरिकल घेऊन बघूया का आपण? ट्राय करूयात का? त्याचं पण जर चुकीचं आलं, त्याच्या खालीच आहे बघा, तर आपण समजूयात की आपला फॉर्म्युलाच गलत आहे बाबा. सबट्रॅक्शन ज्यावेळेस करतो आपण, तर सबट्रॅक्शन करताना व्हॅल्यू ज्या कॉमन आहे त्या बाहेर काढल्याच ना मी. हां, ते पण केलं आहे मी. भाऊ थांबा, कॅल्क्युलेशन पाहू द्या मला. हां, नेक्स्ट पेजवर या बरं. नेक्स्ट पेजवर नाही, नेक्स्ट न्यूमेरिकल यावर क्वेश्चन 78. तिथं वापरून बघू बरं आपला हा फॉर्म्युला. मग मी असंच बोललो, ग्लास फ्लास्क ऑफ व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम ऑफ ग्लास फ्लास्क, ठीक आहे, Vg1 इज इक्वल्स टू किती आहे? 1 इंटू 10⁻⁻4 मीटर क्यूब. इट इज फिल्ड विथ लिक्विड ॲट 30 डिग्री सेल्सियस. लिक्विड
वॉल्यूम 1 उसका भी दिया सेम वॉल्यूम 1 × 10⁻⁴ मीटर क्यूब एंड टेम्परेचर दिया है टेम्परेचर ऑफ ग्लास फ्लास्क इनिशियली 30 डिग्री सेल्सियस temperature of the liquid at first is which is also 30 degrees Celsius. If the temperature of the system is raised to temperature of the system म्हणजे ग्लासचं फायनल टेम्परेचर झालं 100 डिग्री सेल्सिअस आणि टेम्परेचर ऑफ लिक्विड इज ऑल्सो 100 डिग्री सेल्सिअस. हाऊ मच ऑफ द लिक्विड विल ओव्हरफ्लो कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन ऑफ ग्लास इज कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन ऑफ ग्लास दिया है 1.2 × 10⁻⁵ आणि इथं कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन while that of liquid is 75. अरे बच्चा पार्टी लोगा ते नीट बघा बरं मागच्या केसमध्ये यार हे व्हॉल्यूम 10 to the power. हाँ 10 चा पावर बघा -5 -4 है ना यार. क्या यार तुम लोग मैं वही सोचा की मेरा गलत नहीं हो सकता यार. मी आत्ता हे गॅमा पाहायला लागलो ना त्यावेळेस ती गॅमाची व्हॅल्यू बघितली. गॅमा ग्लास किती आहे 10⁻⁻5 आहे बघा इथं. हे बघा इथं आहे ना ही व्हॅल्यू -5 हा मग -5 आता जाऊ दे ते थांबा आता तिकडे आधी ते सोडून घेऊया मग इथे येतो परत. सो गॅमा लिक्विड मग इथल्या गॅमा लिक्विडची व्हॅल्यू आहे 75 × 10⁻⁻5 75 × 10⁻⁻5 आणि मी सांगितलं ते लॉजिक लावूयात का मग हाऊ मच अमाऊंट ऑफ लिक्विड विल ओव्हरफ्लो. तर काय करायचं काय करत असतो मग आपण चेंज इन वॉल्यूम ऑफ ग्लास इधर चेंज इन वॉल्यूम ऑफ लिक्विड. ठीक है तो ये दोनों का डायरेक्ट अपन क्या करेंगे सब्ट्रैक्शन. तो ऑब्वियसली लिक्विडचं बघा आता व्हॅल्यू 75 × 10⁻⁻5 इधर 1.2 से ग्लास सॉलिड है उसका कम रहेगा लिक्विड का ज़्यादा रहेगा. सो लिक्विड विल एक्सपांड मोर ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड. तो मग इक्वेशन पुढच्या केसमध्ये जातो आणि डायरेक्ट लिहितो आपलं इक्वेशन. कसं लिहिणार सांगा बरं मग डेल्टा व्हॉल्यूम डेल्टा चेंज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड मायनस चेंज इन व्हॉल्यूम ऑफ ग्लास इज इक्वल टू हां बोला गॅमा ऑफ लिक्विड माइनस गैमा ऑफ ग्लास मल्टीप्लाइड बाय दोनों का वॉल्यूम सेम है वॉल्यूम ऑफ ग्लास हो या लिक्विड हो दोनों का सेम है मल्टीप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर भी दोनों का सेम होगा. सो डेल्टा टी. तो डेल्टा टी क्या है वो भी देखते हैं. गैमा लिक्विड कितना है बोलो 75. गैमा ग्लास कितना है 1.2 एंड उनका 10⁻⁻4 जो -5 जो है वो मल्टीप्लाई में. इधर वॉल्यूम ऑफ लिक्विड कितना है 1 × 10⁻⁻4 दोनों का सेम है. चेंज इन टेम्परेचर पहले था 30 बाद में किया 100 मतलब चेंज इन टेम्परेचर हुआ 100 - 30 75 - 1.2 ही व्हॅल्यू किती येईल बघा 75 - 1.2 तर 10⁻⁻5 आणि पुन्हा 10⁻⁻4 येईल नाही. घेतला ना मग हे काय इथं नाही ते तुम्ही व्हॉल्यूम घेतला हां बरोबर. मग ते एक्सपान्शनच्या कोएफिशियंटचा एक 10⁻⁻4 आहे ना आणि एक 10⁻⁻5 आहे. नाही 78 चालू आहे आपलं न्यूमेरिकल 78 हा मध्ये सर त्यात पण तसंच आहे. नाही 78 मध्ये -5 आहे ते वरती व्हॉल्यूम आहे साक्षी. स्टार्टिंगला जे लिहिलंय ग्लास फ्लास्क हॅज व्हॉल्यूम 1 × 10⁻⁻4 आणि खाली बघ ना काय लिहिलंय कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ ग्लास इज 1.2 × 10⁻⁻5 आणि दुसऱ्याचं 75 × 10⁻⁻5. झालं का क्लिअर झालं का डाऊट. सॉरी हां ठीक आहे मग 75 - 1.2 10 2 गेले 8 एक आला कॅरी इथं 5 2 गेले 3 1 सो 1 इथं 73.8. सो दिस इज 73.8 मल्टीप्लाइड बाय -5 - 4 ये बन गया -9 और यहाँ पे 100 - 30 70 दोनों का मल्टीप्लिकेशन करो आन्सर आना ही चाहिए अपना. आणि आपण काय केलं हे मीटर क्यूबमध्ये येतं आन्सर पण हे मीटर क्यूबमध्येच येणार बघा. फायनल आन्सर व्हायचं बरं का डायरेक्ट आता 73.8 × 70. मी वाटलंच कॅल्सी वापरतो ठीक आहे तुम्ही नाही वापरायचा. $5166 ×
इंटू 10⁻⁻⁹ मीटर क्यूब आणि डेसिमल पॉईंट इथे आता समजा, तर डेसिमल जर शिफ्ट झाला तर हा बनेल 5.166, डेसिमल 3ने लेफ्ट शिफ्ट झाला म्हणून +3 -9, ठीक है। सो ये बन गया 5.166 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब। सो जर तुम्ही दोघांच्या व्हॉल्यूमच्या एक्सपान्शनमधला डिफरन्स घेतला तर तुम्हाला एवढा अमाऊंट ऑफ लिक्विड ओव्हरफ्लो झालेलं मिळेल, बरोबर का? आणि बघा सोपं लॉजिक होतं, या दोघांच्या कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शनला आपण काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं, तुम्हाला आन्सर मिळून जाईल V इंटू डेल्टा टी, दॅट्स इट. मग कमिंग बॅक मागचं न्यूमेरिकल करूयात, ठीक आहे. मागचं न्यूमेरिकल आता तिथले करेक्शन्स मी तेच म्हणलं, तुम्ही लक्ष देत जा रे थोडं, माझ्याकडनं जर ह्या अशा चुका झाल्या तर, कारण मग ते वेळ जातो ना त्यामध्ये, तुमचा पण जातो व्हॅल्युएबल वेळ. तर मग कुठं गेलो मी, हां. सो 10⁻⁻5 पाहिजे होतं, मग 10⁻⁻5 हे 10⁻⁻4 आहे. मग एक तर डेसिमल ॲडजस्ट करून घ्या. डेसिमल कसं ॲडजस्ट करताल, मग इथंच वरतीच डेसिमल ॲडजस्ट करून घ्यायचा, गॅमा लिक्विडचा 17.5 लिहायचं, चालेल का? असं करता येईल का? इंटू 10⁻⁻5 किंवा याचा डेसिमल कमी करून घ्या 0.275, कसंही आय एम ओके विथ इट, ठीक आहे. सो याचा -5 आहे तर मी याचाही -5 करण्याचा प्रयत्न करतो. मग सो याचा -5 करण्यासाठी मला डेसिमल इकडे शिफ्ट करावं लागेल, मी आता हे पुसून टाकतो, हां, ठीक आहे. तर हे रबरही लवकर येतं आहे की नाही काय माहिती बाबा, हे आपल्याला बोर्ड वापरायचं सवय नाही. हां, आलं रबर. हां, अरे हो ना बाबा रफ. हे भाऊ आत्ता ओपन झालेत, ते ओपन व्हायला वाटतं. हां, रबर आला आपला. मग 17.5 लिहिला हां त्याला, आणि 17.5ला परत तुमच्या टर्म्समध्ये कसं लिहिणार, 17.5 को कैसे लिखोगे फिर आप, बोलो. 17.5 इंटू 10⁻⁻5, और ये -5 के टर्म में अगर लिखना है तो 17 + 1/2, ठीक है. आणि 17 + 1/2 इज 17 + 1/2 0.5चा 1/2, मग 17 जुने 34 आणि 1 म्हणजे हे बनलं 35/2 इंटू 10⁻⁻5. आणि मग आता आपण 35/2 माइनस 11/4 ऐसा ही था ना. 35/2, दो से दोनों को मल्टीप्लाई भी कर सकते हैं आप. 35, आंसर नेगेटिव का आ रहा था, 35/2, तो ये इसको अपन ने रिप्लेस किया 35/2 माइनस 11/4. तो दोनों को आप ऐसा कर सकते हो, इसको 2 से मल्टीप्लाई करो, इसको 2 से मल्टीप्लाई करो, तो ये 70 बन जाएगा. तो मेरा इक्वेशन बनेगा कुछ इस प्रकार, देखो यहाँ पे ही मैं रफ करके आपको आंसर देता हूँ. 70. तो मेरा जो आंसर आ रहा है ना भाई, वो आ रहा है, यहाँ पे लिखता हूँ 70/4 माइनस किती होतं 11/4. सो -11/4 इंटू 10⁻⁻5, ठीक है. अभी -5 दोनों का सेम है, तो 74 माइनस 11/4 कितना आएगा, ये 57 किती दिले 59/4 का. सो 59/4 गुणिले 10⁻⁻5. आता हे सगळं रफ करावं लागतं मला. हां, सो हां, मग येईल करता आता तेवढं बच्चा पार्टी. लॉजिक सांगा मला आणि आन्सर सांगा बरं, चला पटकन. येस सर. येत आहे ना आता. हां, 7.965 सेंटीमीटर. ओके, डायरेक्ट काढला मी व्हॅल्यू. आता हे 70/4 इज 59/4 इंटू 10⁻⁻5
इंटू 600 इंटू 10⁻⁻6 इंटू 90. ठीक आहे. सो प्लीज गेट इट डन. सो का एक्सपान्शन झालं कळलं, कुणाचं एक्सपान्शन जास्त घडतं. आता व्हॉल्यूम एक्सपान्शनमध्ये हे दोन्ही एक्सपान्शन आपल्याला कन्सिडर करावे लागतात. पण जर असं न्यूमेरिकल आलं आता व्हॉल्यूम ऑफ लिक्विड ओव्हरफ्लो, काय करायचं मग, हमेशा लिक्विडचा गॅमा, तो फॉर्म्युला कुठे आहे आपला बाबा, हे बघा, हमेशा हा घ्यायचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आता बायरट्टा मारून टाकायचा, कारण लिक्विड हे फुल्ली फिल्ड आहे, व्हॉल्यूम सेम असतं दोघांचंही, हे सांगितलं मी तुम्हाला. आणि गॅमा लिक्विड मायनस गॅमा ग्लास घ्यायचा, मल्टिप्लाइड बाय व्ही मल्टिप्लाइड बाय डेल्टा टी, म्हणजे तुमचा कॅल्क्युलेशन टाईम जो आहे ना तो सिम्पल होऊन जाईल. आणि मग मला अपेक्षित आहे आता तुम्ही क्वेश्चन नंबर 79, 80 आणि 81 इझिली करू शकता. 79, 80 आणि 81 तिथं आहे ना एरिया दिलाय, तर तुम्हाला बीटा मिळतो, बीटावरनं अल्फा काढायचा आहे. व्हॉल्यूम एक्सपान्शनचा कोएफिशियंट दिला असेल तर त्याच्यावरनं अल्फा काढायचा आहे. तर कालच होमवर्क दिला होता तो. तो पण दिला होता. हो. ओके, बरं ठीक आहे. मग ह्या व्हॉल्यूम एक्सपान्शनच्या न्यूमेरिकलसाठी मला आजचं हे लेक्चर इन्व्हेस्ट करावं लागलं. ठीक आहे. चॅप्टर थोडा मोठा आहे, पण त्याला वेटेज पण आहे. आणि चॅप्टर म्हणजे तुम्ही असं असं समजू शकता की चॅप्टरला जर तुम्ही लक्ष दिलं तर म्हणजे ह्या लेवलचं कन्सेप्ट ना तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये शिकवणारच नाही कोणी, हेही तुम्हाला सांगतो, ही मी गॅरंटी देईल तुम्हाला. कारण पुढे कॅलरीमेट्री आहे, कॅलरीमेट्रीचे न्यूमेरिकल सोडवतच नाहीत शिक्षक लोक, कारण ते डोक्यातच जात नाहीत. काय म्हणजे एकदा गेलं तर ते पोरांना कसं समजून सांगायचं हे कळत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही हे सेशन्स मिस करू नका. जरी मिस झालं बाय एनी चान्स तर रेकॉर्डेड सेशनमधनं ते कंप्लीट करा, कारण ते कधी पण तुमच्या फायद्याचंच ठरणार आहे. ठीक आहे. सो व्हॉट डू आय एक्सपेक्ट फ्रॉम युअर साईड नाव. थर्मल एक्सपान्शन पेज नंबर 190वर या, आणि थर्मल एक्सपान्शनमधले जे न्यूमेरिकल आहे आता कुठले कुठले झालेत मला सांगा. 4 नंबर थर्मल एक्सपान्शन पेज नंबर 190वर या. 190वर 7.5 थर्मल एक्सपान्शन पॉईंट बघा. 4 ते 9 मधले सगळे प्रश्न करायचे. 4 ते 9. 6 आणि 9 झालाय. हां, मग 4 ते 9 सगळे करायचे, सगळे मारायचे, काय अवघड नाही आता ते. मग 6 आणि 9 झालं असेल तर उरलेले मारून टाका ते. ठीक आहे, तेवढं करताल. बरं, आणि 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 पेज नंबर 191वर या. MCQ सेक्शनमध्ये, MCQ सेक्शनमध्ये काय काय करायला सांगितलं तुम्हाला. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 तुम्हाला नाही जमायचं. 18 आणि ते यस युनिट आहे, 17पर्यंतच. ठीक आहे, तेवढे करा 17पर्यंत MCQज. हां, मग आजच्यासाठी आपण थांबूयात. आज आपण खूप महत्त्वाचा कन्सेप्ट शिकलो आहे, आणि याच्यावर बेस तुम्हाला डायरेक्ट MCQ 4-4 मार्काला परीक्षेत पाहायला मिळतील. पण व्हॉल्यूम ऑफ लिक्विड ओव्हरफ्लो हा कन्सेप्ट तुम्हाला दिसला पाहिजे तिथे. हां, ठीक आहे. तो शब्द दिसला पाहिजे तरच ते वापरू शकतो. थांबूयात मग. चलो, बाय, गुड नाईट, बच्चा पार्टी. रात्री भेटूयात 9:30च्या मीटिंगला. बाय.